नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने सायलीला ट्रीटमेंट देण्याचा विचार केलेला असतो. सायलीला बालपणाच्या गोष्टी आठवत असताना ज्या पद्धतीने तिला चक्कर येते किंवा ती घाबरते, ती एका वेगळ्या ट्रॉमामध्ये आहे हे अर्जुनला आता समजलेलं असतं. आणि म्हणूनच हा बाळपणाचा ट्रॉमा त्याला बाजूला करायचा असतो. कारण जोपर्यंत सायली त्याच्यातून बाहेर येत नाही तोपर्यंत तिला काही गोष्टी आठवणारच नाही. आणि मग लहानपणाचं तिला काही नाही आठवलं तर तिचे आईवडील तिला कसे सापडतील, या सगळ्या गोष्टींच्या विचारांमुळे इथे अर्जुनने आता सायलीला सायकेट्रिक ट्रीटमेंट देण्याचा विचार केलेला असतो. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये अर्जुन डॉक्टर श्रद्धा यांची मदत घेतो. प्रतिमाला डॉक्टर श्रद्धाच्या ट्रीटमेंटमुळे खूपच जास्त बरं वाटत असल्यामुळे अर्जुनने सायलीसाठी सुद्धा तीच ट्रीटमेंट आता करायची ठरवलेली असते. सायलीलासुद्धा लहानपणाच्या गोष्टी जर आठवल्या तर तेवढंच तिच्या आईवडिलांना शोधण्यामध्ये मला मदत होईल असं अर्जुनला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन डॉक्टर श्रद्धा यांची सायलीला आता बरं करण्यासाठी मदत घेतो. म्हणजे सायली तशी नॉर्मल आहे, पण लहानपणाच्या गोष्टी आठवल्यानंतर तिला खूपच जास्त धक्का बसतो, तिला चक्कर येते आणि ती पॅनिक होते. या गोष्टी का घडत आहेत ह्या अर्जुनला शोधून काढायच्या असतात. आणि म्हणूनच अर्जुनने डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट घेण्याचा विचार केलेला असतो. आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळे इथे सायलीला आता येणाऱ्या भागामध्ये असा काही फायदा होणार आहे की प्रेक्षकांनो, इथे सायलीला बाळपणाच्या सर्व गोष्टी आता आठवत जाणार आहेत. आणि त्याचबरोबर बाळपण आठवल्यानंतर इथे सायलीच्या बालपणाचं खूप मोठं सत्य, भयानक सत्य अर्जुनच्या समोर येणार आहे. त्यामुळे इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडासुद्धा होणार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनच्या समोर प्रियाचं खतरनाक रूप येणार आहे. जेव्हा अश्विन प्रियाला महिपतच्या घरी जाताना बघतो तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि त्यानंतर इथे अश्विन प्रियाला चांगले चापकाचे फटकेसुद्धा देतो. कारण प्रियाने आतापर्यंत त्याला फसवलेलं असतं, त्याच्याबरोबर ती खोटं बोललेली असते आणि हे सत्य अश्विनच्या समोर आलेलं असतं. प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे अर्जुनने सायलीला संपूर्ण सत्य सांगितलेलं आहे. तो सायलीला सांगतो की मधुभाऊंनी मला कोमामध्ये जाण्याच्या आधी तुझ्याबद्दलचं एक भयानक सत्य सांगितलेलं आहे, ज्याच्याबद्दल तू बोलणंसुद्धा पसंत करत नाही. पण मधुभाऊंनी मला एक जबाबदारी दिली. त्यांनी मला सांगितले की तुझे आईवडील जिवंत आहेत आणि त्यांनी मला अशी जबाबदारी दिली की मी तुझ्या आईवडिलांना लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि मला ते मधुभाऊंचं काम करायचं आहे. मला तुझ्या आईवडिलांना शोधून काढायचंच आहे, पण मी ते एकटं नाही करू शकत. त्याच्यामध्ये जर मला तुझी मदत मिळाली तर आपण लवकरात लवकर तुझ्या आईवडिलांना शोधून काढू शकतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली विचार करते, जर मधुभाऊंनी सांगितले माझे आईवडील जिवंत आहेत म्हणजे ते असणारच. मधुभाऊ कधीच खोटं बोलत नाही. आणि जर माझे आईवडील जिवंत आहेत आणि ते जर सापडले तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता सायली अर्जुनला म्हणते की ठीक आहे, तुम्ही इतक्या कठीण प्रयत्नाने माझ्या आईवडिलांना शोधण्याचा प्रयत्न करताय फक्त माझ्यासाठी, मग मी तुमची मदत करू शकत नाही का? आणि जर ते जिवंत आहेत आणि ते जर मला भेटले तर माझ्यापेक्षा दुसरा आनंद काय असू शकतो. कसं आहे ना अर्जुन सर, काही गोष्टींमुळे मला खूप जास्त त्रास झाला आहे, म्हणून काही गोष्टी मी इथे माझ्या मनामध्ये बंद करून ठेवल्यात. पण आता तुम्ही म्हणताय आणि मधुभाऊंनी सांगितलं आहे म्हणून मी तुमची मदत करायला तयार आहे माझ्या आईवडील शोधण्यासाठी. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली आता अर्जुनची मदत करायला तयार झालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन म्हणतो की आपण काय करायचं, तुला लहानपणीच्या काही गोष्टी आठवत असतील तर मला सांग ना. सायलीला आता बाळपणाचं काही आठवत नाही, पण तेवढ्यातच आता प्रियाला त्यांनी रंगेहात पकडलेलं असतं. जेव्हा प्रिया तिचं गाठोडं शोधायला आलेले असते तेव्हा अर्जुन सायलीला समजतं की प्रिया इथे तिचं गाठोडं बघायला आली आहे, पण अर्जुन काही तिला ते देत नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, अर्जुन आता तन्वीचं गाठोडं म्हणजे सायलीचंच गाठोडं तिला दाखवतो. पण जेव्हा ती तिच्या सगळ्या वस्तू बघत असते तेव्हा सायलीला लहानपणाचं सगळं आठवायला लागतं आणि तिच्या मेंदूवरती जोर येतो.
मेंदूवरती जोर आल्यानंतर ती खूपच जास्त पॅनिक होते आणि तिला पुन्हा इथे चक्कर यायला लागते. अर्जुन धावत पळत जातो आणि तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणत असतो की बायको काय होतंय तुला? या सगळ्या लहानपणीच्या वस्तू बघितल्यानंतर तुला पुन्हा तसंच वाटायला लागलं का? म्हणजे इथे तिला वेगळीच भीती वाटत असते आणि तिला चक्करसुद्धा येत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की लहानपणीच्या वस्तू तू बघत असताना तुला असा त्रास होतो, मग तू लहानपणाबद्दल कसं काय आठवणार? तेव्हा सायली म्हणते मलाच काहीतरी करायला हवं. मला आता इथे धीट व्हावं लागेल. म्हणजे त्या वस्तू बघत असताना मला जर इतका त्रास झाला तर मला बालपणाचं काही आठवणारच नाही आणि मला तसं होऊ द्यायचं नाही आहे. मला तुम्हाला सगळं सत्य सांगायचं आहे, सगळं मला आठवायचं आहे, असं आता सायली म्हणते. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुन म्हणतो की हे जर तन्वीचं गाठोडं आहे तर मग तुझं गाठोडं कुठे आहे? तुझं गाठोडंसुद्धा सापडायला हवं ना. पण ती प्रिया आश्रमातून बाहेर पडत असताना तिने तुझं आणि स्वतःचं गाठोडं गायब केलं आहे. तुझं गाठोडं गायब करण्यामागे नक्की काय कारण आहे? तिला काय फायदा मिळणार आहे? तेव्हा सायली म्हणते अर्जुन सर, हे काहीतरी वेगळं आहे, गडबड आहे काहीतरी. ती प्रिया आहे ना, जितकी दिसते तेवढी साधी भोळी नाही आहे. म्हणजे नक्कीच माझं गाठोडं गायब करण्यामागे तिचा काहीतरी हेतू आहे, ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण आता ते गाठोडं मी सगळीकडे शोधले, सापडतच नाही आहे. तेव्हा इथे सायली म्हणते प्रियाला मी बरोबर ओळखते, तिची नस आणि नस मी ओळखते. तुम्ही काळजी करू नका, प्रियाकडून मी बरोबर वधवून घेईन की माझं गाठोडं कुठे आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली विचार करते आणि लगेचच म्हणते की अर्जुन सर, प्रियाला फोन करा आणि तिला म्हणा की तू जे शोधतेस ना गाठोडं, ते माझ्याकडे आहे आणि गाठोड्याचं नाव आहे ना कुणाचंच घेऊ नका. फक्त म्हणा की सायलीचं गाठोडं मला कुठे आहे ते माहिती आहे, फक्त एवढंच तुम्ही म्हणा. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ठीक आहे. तो लगेचच प्रियाला फोन करतो आणि म्हणतो तन्वी, तू काय शोधण्याचा प्रयत्न करतेस ना मला बरोबर माहिती आहे, पण मला कळलं आहे सायलीचं गाठोडं कुठे आहे ते मला माहिती आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, प्रिया खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटतं आहे की सायलीचं गाठोडं म्हणजे तन्वीचं गाठोडं जे तिच्या कपाटामध्ये होतं ते तर गायब झाले, पण आता जर माझं गाठोडं सापडलं तर अर्जुन माझी सगळी लहानपणीची माहिती गोळा करून माझ्या खऱ्या माणसांना शोधून काढेल आणि ते माझ्यासाठी फायद्याचं नाही आहे. त्याच्यामुळे प्रिया इतकी आता पॅनिक होते, घाबरते. ती सरळ आता महिपतकडे जायचा विचार करते. म्हणजे अर्जुन आता सायलीला घेऊन चाललेला असतो रविराज काका आणि प्रतिमाकडे, त्यांच्याकडे चाललेला असतो. पण जेव्हा अर्जुनने प्रियाला धमकी दिलेली असते की तू सायलीचं गाठोडं कुठे ठेवले ते मला माहिती आहे, तेव्हा प्रियाला आठवतं सायलीचं गाठोडं तर नागराजने महिपतकडे दिलं होतं. ते आता काही झालं तरीसुद्धा इथे अर्जुनच्या हाती लागता कामा नये, कारण ते गाठोडं माझं आहे. मग जर अर्जुनला माझं गाठोडं सापडलं तर त्याला कळेल, कारण फोटोच्या मागे प्रियाचं नाव आहे आणि जर ते बघितलं तर इथे अर्जुनला कळेल की ते माझं गाठोडं आहे आणि मग माझं भांडं फुटेल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन आणि सायलीने खेळलेली चाळ अगदी बरोबर असते. प्रिया जेव्हा तिथून गाडी घेऊन महिपतच्या घरी जाते तेव्हा ती महिपतच्या घरामध्ये घुसण्याची हिंमत तर करतेच, पण प्रेक्षकांनो गाठोडंसुद्धा चोरते आणि गाठोडं घेऊन बाहेर पडणार तेवढ्यातच अर्जुन सायली तिथे आलेले असतात आणि ते तिला रंगेहात पकडतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, सायली येते आणि म्हणते कसा तुला चकवा दिला, बरोबर की नाही? गाठोडं स्वतःहूनच घेऊन आलीस की नाही बाहेर? हे माझं गाठोडं आहे ना प्रिया? तुझं गाठोडं जर तुझ्याकडं असेल तर हे माझं गाठोडं महिपतकडे काय करत होतं? माझ्या गाठोड्याचा आणि महिपतचा काय संबंध? अर्जुनला कळतं ही गोष्टी साधीसुधी नाही आहे. म्हणजे गाठोडीसुद्धा जर इथे महिपतच्या घरापर्यंत गेलीत म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. सायलीच्या गाठोड्याबरोबर नक्कीच या लोकांनी काहीतरी गेम खेळला आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन ते प्रियाच्या गाडीतून गाठोडं काढून घेतो आणि नंतरला ते आपल्याबरोबर घरी घेऊन जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने आता बरोबर डाव खेळलेला असतो. अर्जुन म्हणतो की सायली एक काम कर, आता हे गाठोडं तुझं आहे, तू बघ बरं त्यातल्या काही आठवणी तुला काही आठवतंय का? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता म्हणतो की हे गाठोडं तू बघ आणि त्यातल्या काही वस्तूंमुळे तुला लहानपणाचं काही आठवलं तर तू बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, सायलीसुद्धा ते गाठोडं आता उघडून बघायला लागते आणि जेव्हा ते गाठोडं ती बघत असते तिला काहीच फील होत नाही, कारण त्या आठवणी प्रियाच्या असतात. त्याच्याबरोबर सायलीची अशी अटॅचमेंट काहीच नसते. त्याच्यामुळे त्या वस्तू बघितल्यानंतर तिला काहीच होत नाही, तिला काही आठवत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो बायको, हे गाठोडं जर तुझं आहे तर हे गाठोडं बघून तुला काहीतरी आठवायला हवं ना, पण तुला काहीच वाटलं नाही. तेव्हा इथे सायली म्हणते नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये आता प्रियाचा फोटो असतो. तो फोटो बघितल्यानंतर सुद्धा सायलीला काहीच वाटत नाही आणि मग त्याच्या पाठीमागे असतं ते प्रियाचं नाव.
प्रियाचं नाव जेव्हा अर्जुन बघतो तो म्हणतो की सायली, अगं याच्यावरती तर प्रियाचं नाव आहे या फोटोवरती. मग हे गाठोडं तुझं कसं काय असू शकतं? मग नाव याच्यावरती प्रिया कसं आहे? तेव्हा सायली म्हणते, पण जेव्हा जेव्हा मधुभाऊ गाठोडी करून ठेवत होती तेव्हा प्रत्येकाच्या फोटोवरती प्रत्येकाचं नाव होतं. मग जर प्रियाचा फोटो हा आहे तर मग तो फोटो कुणाचा आहे? तेव्हा प्रेक्षकांनो काहीतरी गडबड आहे हे अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, सायली तू एक नोटीस केलंस का? जेव्हा तू तन्वीचं गाठोडं बघत होतीस ना तेव्हा तुला काही गोष्टी आठवत होत्या आणि तेव्हा तुझ्या मेंदूवरती ताण आला होता आणि ह्या सगळ्या आठवणी बघत असताना तुला काहीच नाही झालं. म्हणजे या तुझ्या आठवणी नाही आहेत, तुला काही आठवत नाही आहे या वस्तू बघून. मला असं वाटतं हे गाठोडं तुझं नाहीच आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तुझी काही हरकत नसेल ना तर आपण एक काम करूया. आपण आता डॉक्टर श्रद्धा यांची मदत घेऊया. नक्की लहानपणाबद्दल तुला काही आठवतंय का? आपण चेक तर करूया ना, तुझी हरकत नसेल तर. सायली म्हणते की नक्कीच, मला सुद्धा ही मनातली भीती कायमची काढून टाकायची आहे. म्हणजे काही गोष्टी आठवायला गेले तरी पण मला चक्कर येणं, मी घाबरणं हे योग्य नाही आहे. आता मी मोठी झाली आहे आणि लहानपणाचं जर काहीच नाही आठवलं तर मी तुमची मदत कशी काय करणार? आणि मला जर काय आठवलंच नाही तर तुम्ही मधुभाऊनं केलेलं प्रॉमिस पूर्ण नाही करू शकणार. माझ्यामुळे तुम्ही हाराल. तेव्हा आता काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला पूर्णपणे मदत करणार आहे असं सायलीने ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो इथे सायली आता बायकोचं पूर्ण कर्तव्य पार पाडत असते. ती म्हणत असते की चला आपण डॉक्टर श्रद्धाकडे आत्ताच जाऊया. तेव्हा अर्जुन जातो. डॉक्टर श्रद्धाला आता सायलीबद्दलची सगळी कहाणी सांगतो. कशा पद्धतीने सायलीला काही गोष्टी आठवत नाही आणि ज्या गोष्टी आठवतात त्या म्हणजे गाडीमध्ये बसण्याची भीती असू दे किंवा एक लहान मुलगी आई आई अशी हाक मारत असू दे, लाडू मागणं असू दे, खेळणं असू दे, या सगळ्या गोष्टी आता ती सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुनने सायलीबद्दलची काही माहिती दिल्यानंतर इथे डॉक्टर श्रद्धा म्हणतात की सायली ये आणि तू डोळे बंद कर. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा, आता जर सायली इथे 26-27 वर्षांची आहे तर मग आश्रमामध्ये असताना ती मधुभाऊंना कशा पद्धतीने मदत करायची हे आता डॉक्टर श्रद्धा विचारून घेत असते. मग तू 20 वर्षांची असताना कशी होतीस? मग तू 15 वर्षांची असताना कशी होतीस? तू 10 वर्षांची असताना कशी होतीस? तू 5 वर्षांची असताना कशी होतीस? जेव्हा डॉक्टर श्रद्धा असं तिला विचारत असतात, तिला काही वर्ष मागे मागे घेऊन जातात, तेव्हा मग सायलीला पटकन आपली आई आठवते आणि ती म्हणते की माझी आई होती, माझी आई मला लाडू द्यायची, मग मी पूर्णाजीकडे खेळायला जायचे. या सगळ्या गोष्टींचा खुलासा आता सायली करत करत जाते. ती सांगत जाते की अर्जुनबरोबर मी खेळत होते, मी एवढी असताना मला बाहुली खेळायला खूप आवडायची, माझ्या पायातले पैंजण जेव्हा वाजायचे तेव्हा अर्जुनला राग यायचा. या सगळ्या गोष्टी आता सायली बोलत जाते. तेव्हा अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या जणू काही पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा इथे सायलीने 22 वर्षांपूर्वीचा खुलासा हा केलेला असतो. अर्जुनला तेव्हा कळतं की अच्छा, म्हणजे ते गाठोडं जे तन्वीचं गाठोडं म्हणून मी प्रियाचं गाठोडं बघितलं ते खरं तर सायलीचं गाठोडं आहे, हे आता अर्जुनला समजतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता गाठोडं तर गेलेलं असतं अर्जुनकडे. तेव्हा प्रिया आता जाब विचारण्यासाठी महिपतला जात असते की नक्की तुम्ही हा काय खेळ खेळताय माझ्याबरोबर. त्यानंतर ती म्हणत असते की आता तो व्हिडिओ व्हायरल करायची धमकी मला महिपतला द्यावीच लागेल, त्याशिवाय तो गप्प नाही बसणार. तेव्हा प्रिया सरळ गाडी घेऊन निघते आणि महिपतला धमकवण्यासाठी जाते, कारण महिपत आता तिचा फोन घ्यायला तयार नसतो. मागच्या वेळेला फोन उचलल्यामुळेच प्रियाने त्याला फसवलेलं असतं. या वेळेला तो प्रियाचा फोन उचलत नाही म्हणून त्याला धमकी देण्यासाठी ती आता महिपतकडे जायला निघते. तेव्हा अश्विन तिकडून हॉस्पिटलमधून आलेला असतो. अश्विन म्हणतो ही तन्वी इतक्या घाईघाईने कुठे चालले, म्हणून तो सुद्धा तिचा पाठलाग करायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो अश्विन आता बघतो तर काय, प्रिया सरळ महिपतच्या घरी गेलेली असते आणि ती सुद्धा तावातावाने रागारागाने गेलेली असते. आणि मग तिथे गेल्यानंतर जेव्हा इथे प्रिया महिपतला धमकावत असते, त्याच्याबरोबर तिचं बोलणं होत असतं, तेव्हा इथे अश्विनने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अश्विनला कळलेलं असतं की प्रियाचा गेम प्लॅन काय आहे. प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे हे अश्विनच्या लक्षात येतं. एका बाजूला अर्जुनला समजलंय खरी तन्वी सायली आहे, तिने तो खुलासा केला आहे, तर एका बाजूला अश्विनला सुद्धा समजलेलं असतं की प्रिया एक फ्रॉड मुलगी आहे, खोटाडी आहे
आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अश्विन प्रियाच्या थोबाडीत देतो. तिला म्हणतो की मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुला इतकं सपोर्ट केलं, इतकी मदत केली आणि तू मला फसवलंस, माझ्याशी खोटं बोललीस. आणि जे लोक खोटारडे असतात ना, त्या लोकांची मदत मी कधीच करत नाही. आणि आता मला सत्य समजलं आहे, त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता मी तुला सोडून निघून जातो आहे कायमचं माझ्या घरी, असं अश्विनने आता स्पष्टपणे प्रियाला सांगितलेलं असतं. आणि प्रियाची साथ सत्य समजल्यानंतर त्याने एका मिनिटामध्ये सोडून दिलेली असते आणि तो निघून गेलेला असतो.